वळूयात पुढल्या बातमीकडे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 5 ते 6 दिवसात मुसळधार पाऊस झाला असून यामध्ये अंदाजित 21 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे। या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून यात एकाचा सर्पदंशाने तर दुसऱ्याचा वीज पडून मृत्यू झालाय। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 54 घरांचं नुकसान झालंय तर त्यांचा पंचनामा देखील सुरू आहे। जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं असून काल आणि आज पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे, तर पुढील 5 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे जिल्ह्याची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। आयएमडीच्या म्हणण्याप्रमाणे आता मान्सून आपल्याकडे दाखल झाला आहे आमच्याकडे, परंतु काल आणि आजपासून पाऊस थोडासा आपल्याकडे कमी झाला असल्यामुळे आपल्याला फार त्रास नाही। आमची यंत्रणा सगळी सज्ज आहे, पूर्ण यंत्रणा आमची कामावर फील्डवरती आहे आणि आता कुठल्याही प्रकार त्रास होणार नाही अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे। लोकांनी सतर्क राहावं आणि आम्हाला सहकार्य करावं योग्य त्या ठिकाणी अशी माझं आव्हान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।